वेलकम गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललेलो आहोत ते म्हणजे कोलाडमधल्या ऐनवहाल या गावाच्या नजदीक जो वॉटरफॉल आहे तो आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. तुम्ही पाहू शकता समोर दिसत आहे, हा आहे मुंबई गोवा हायवे. मी पाहू शकता हा रस्ता गेलेला आहे गोव्याला आणि हा रस्ता गेलेला आहे मुंबईला. हे आहे हॉटेल नम्रता गार्डन आणि त्याच्याच बाजूने हा जो रोड गेलेला आहे तो या वॉटरफॉलला रोड गेलेला आहे. जवळपास ऐश्वर्या किती किलोमीटर असेल? 2-3 किलोमीटर साधारणतः हे असेल. आज आपण निघालेलो ते म्हणजे माझा मित्र ऐश्वर्या सायगावकर आहे का आपल्या ऑडियन्सला, आणि त्याचाच भाऊ आहे सौरभ ना. सौरभ पूर्ण शिलिमकर. सौरभ शिलिमकर आहे का आपल्या ऑडियन्सला. चला तर मग बघूया. पाऊस भरून आलेला आहे मित्रांनो. आम्ही तर पुन्हा भिजण्याच्या तयारीमध्ये झालेलो आहोत पूर्ण. पहिले हे आता आहे ते फुगाव आपल्याला लागलेला आहे, डोल वहाळ, आणि त्याच्यानंतर जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या बाजूलाच आपला वॉटरफॉल आहे आणि त्याच्या पुढे ऐनवहाल गाव आहे. काय पकडता? मासे पकडता का? काय भेटलं काय? बघू शकता हा कॅनल आहे, हा कोलाडच्या डॅमवरून येत आहे तो हा कॅनल आहे. सध्या कॅनलला पाणी खूप कमी आहे. तुम्ही पाहू शकता मढाळी गाव. आता समोर तुम्हाला 2 रस्ते दिसतात मित्रांनो. थांब गाडी थांबव. हे बघा इथे 2 रस्ते आहेत. इकडचा जो रस्ता गेलेला आहे हा डोल वहाळ गावाकडे गेलेला आहे आणि हा जो रस्ता गेलेला आहे तो ऐनवहाल गावाकडे. आणि जो वॉटरफॉल आहे तो आपल्याला या बाजूलाच आहे, या बाजूला आपल्याला जायचं आहे. पाऊस आलाय, मस्त वातावरण एकदम गरीब झालंय. मित्रांनो, आपण आलेलो वॉटरफॉलच्या एकदम नजदीक. तुम्ही पाहू शकता त्या ब्रिजच्या डाव्या बाजूला आहे तो आपला वॉटरफॉल. आता आपण या वॉटरफॉलला पोहोचलेलो आहोत. 2 बाजूने आपल्याला वॉटरफॉल येताना दिसत आहे, पाणी वाहताना दिसत आहे 2 बाजूने. आमच्या गाड्या आम्ही इथं पार्क केलेल्या आहेत. इकडे पाणी खाली उतरतं. आज पाण्याचा प्रवाह कमी आहे, नाहीतर इथं मुसळधार पावसामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. कुठून जायचंय? गाईस, पाण्याच्या प्रवाहाचा आवाज बघा किती येतोय. वॉटरफॉल तुम्ही पाहू शकता मित्रांनो. This is the mini waterfall of Ainwal village. Feeling like I'm second best, someone that you could forget. Got me drinking that healing, sinking in this feeling.
मित्रांनो आता आपण वरच्या पट्ट्यामध्ये गेलो होतो. आता आपण चाललो आहोत खालच्या पट्ट्यामध्ये. खालच्या बाजूला जो तिथं वंड आहे. हात दे. चला तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा एक छोटा वॉटरफॉल आहे. पण मला पाणी तर खूप जास्त कमी दिसतं. तिकडच्या वॉटरफॉलचं पाणी भरपूर वाढलं. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत तुमच्या फॅमिली मेंबरसोबत तिथं या, निसर्गाचा आस्वाद घ्या, आनंद घ्या, मजा करा. विकेंडसाठी चांगला आहे. इथं रश नसते अजिबात. तर मित्रांनो आजचा व्लॉग हा इथेच संपलेला आहे. आज आम्ही या वॉटरफॉलवर खूप धमाल केली. व्हिडिओज काढल्या, रील्स बनवल्या, फोटोशूट केले. ऐश्वर्याने बऱ्यापैकी फोटो काढलेले आहेत. स्वतःचे फोटो जास्त आणि माझे फोटो आणि सागरचे फोटो खूप कमी काढलेले आहेत. खूप धमाल केली मस्त. सौरभनी. तर मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमच्यासाठी मी नवीन ब्लॉग घेऊन येत जाईन. चला तर मग भेटूया आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.